परभणी शहरातील उड्डाणपूल असुविधांचा माहेरघर बनलं असं म्हणलं तर आज घडीला चूक राहणार नाही। एकतर अरुंद रस्ता, त्यात सुविधां अभावी, रखरखाव अभावी या उड्डाणपुलाची दुरावस्था झालेली आपण या ठिकाणी पाहतोय। दोन्ही साईडनं लावण्यात आलेले जे फुटपाथ आहे ते फुटपाथ या ठिकाणी तोडून पुलाची रुंदी वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र ते कामही आता अनेक दिवसापासून रखडलेले आहे। खरं तर उड्डाणपूल धोक्याचा अड्डा बनलेला आहे। काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उड्डाणपुलाला भेट देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला काही सूचना केल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय या उड्डाणपुलावरचा जो रहदारी मार्ग होता ते तोडण्यात आलेला आहे। रुंदी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र ते कामही आता अनेक महिन्यापासून रखडलेलं आहे। प्रवाशांना या एकूणच उड्डाणपुलाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे, सुविधा मिळत नाही, त्यामुळे अपघात वाढलेला आहे। काही प्रवासी आपल्या सोबत आहे, काय सांगाल बघा, रस्त्याची दुरावस्था झालेली आहे उड्डाणपुलाची दुरावस्था होऊन 2 वर्ष झाले साहेब। वारंवार इथे ऍक्सिडेंट होत आहेत, प्रशासन याच्यावर लक्ष देत नाही, गंभीरता घेत नाही, वेळेनुसार काम केले नाही तर लोकांची अचूक मृत्यू होईल। हे ऍक्सिडेंट अपघातीचा अड्डा बनलेला आहे, प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे। फुटपाथ फोडून आज 3-4 महिने झाले, त्याच्यावर काही लक्ष देत नाही, त्याच्यावर काही काम करत नाही। वारंवार का लोकांना आम्ही अर्ज देत राहायचं का प्रशासनाला? मुख्यमंत्र्यांची आमची विनंती आहे की याच्यावर लक्ष देऊन कृपया करून लवकरात लवकर याच्यावर लक्ष देऊन फुटपाथ क्लिअर करून घ्यावं आणि ब्रिजवर काहीतरी असं लावावं ज्याच्यानं ट्रॅफिक क्लिअर हो। वारंवार ट्रॅफिक तिघाकडे मुख्य रोड आहेत, तिघाकडे सरकारी दवाखान्याला रोड जाणार आहे, बस स्टँड रोड जाणार आहे, गव्हाखेडला जाणार रोड आहे, हे सगळे रोड अपघातीचे अड्डे बनलेले आहेत। त्याच्या अडथळे जे येणार आहे त्याचं निर्माण अडथळे जे होत आहे ते क्लिअर करावं, रोड हे फुटपाथ जे आहे ते क्लिअर करावं। काहीतरी ब्रिजवर काहीतरी असं प्रशासनानं काही नेमणूक करण्यात यावी ज्याच्यानं लोकांना जाण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हावं अशी मागणी प्रवासी करत आहेत। भैया, काय सांगाल, अपघातांची संख्या या ब्रिजवर वाढलेली आहे, काय नेमकी मागणी आहे तुमची? मागणी काहीच नाहीये की परभणी सर्वत्र धुळीचं साम्राज्य झालेलं आहे, त्यातल्या त्यात उड्डाणपुलात हे जे फुटपाथचे तोडफोड करून जे रस्ता रुंदी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी, पण आहे ते दगड फुटपाथवरचे तेच रस्त्यावर यायले, अजून फोल्ड आले, ते काय अजून बरोबर केले नाही, काही नाही। आणि त्यातल्या त्या धुळीचे खड्डे वगैरे बुजवले त्या दिवशी, तर पावसात त्यांनी कॉन्क्रीट टाकलं, लगेच त्याच्याहून गाड्या चालू केल्या। ते खड्डे बुजायचे तर राहिलं तर जास्ती धूळ वाढून बसली त्याच्यात, अजून त्याच्यात हे मेटल गिट्टी सगळी पुलावर झाल्यापासून नुसती धुळीचा त्रास व्हायला नुसता। तर रखरखाव अभावी खरं तर प्रवाशांना या ठिकाणी नाहक त्रास सहन करावा लागतोय। लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागानं या उड्डाणपुलाची दुरुस्ती करावी आणि अनेक प्राण वाचतील जेणेकरून अशी मागणी खरं तर रहदारांकडून केली जात आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TVN मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।